नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही प्रचंड कष्ट करता, पण तरीही यश नेहमी हुलकावणी देतंय. का? मेहनत असूनही नशीब साथ देत नसेल, तर तुमच्या जीवनात या 3 गोष्टी अंगीकारा आणि या 3 सोप्या गोष्टी सलग करा. हे साधे आहेत, पण प्रभावी उपाय आहेत, ज्यामुळे तुमचं भाग्य नक्कीच बदलू शकतं आणि यश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतं. कष्टाला नशिबाची जोड देण्यासाठी ज्योतिषशास्त्रातही प्रभावी उपाय सांगितले. जे करायलाही सोपे आहेत आणि प्रभावी सुद्धा आहेत. पण हे उपाय कोणते आणि कोणत्या 3 गोष्टी सलग कराव्यात? चला जाणून घेऊया. केवळ कष्ट पुरेशी नसतात. भाग्याची साथ मिळण्यासाठी आपण हे 3 उपाय नक्कीच करू शकतात. कारण असं म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर. पण अनेकदा खूप कष्ट करूनही यश हुलकावणी देतच. अशा वेळी आपल्या कुंडलीतील सूर्य, गुरु आणि शुक्र या 3 प्रमुख ग्रहांचं पाठबळ मिळणं आवश्यक असतं. सूर्य आपल्याला तेज आणि पद प्रतिष्ठा देतो. गुरु भाग्याची साथ देतो, तर शुक्र जीवनात सुख, समृद्धी आणि सौंदर्य आणतो. पण ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कर्तृत्वाला भाग्याची साथ मिळवून देण्यासाठी आपण हे 3ही ग्रह बळकट करावे आणि त्यासाठी 3 उपाय करावेत. हे तुमच्या कर्तृत्वाला भाग्याची साथ मिळवून देण्यासाठी आपण हे उपाय करू शकतात. जे अत्यंत प्रभावी ठरतील. हे उपाय केवळ धार्मिक नाही, तर ते आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून आणणार आहेत. कष्टाला जेव्हा नशिबाची आणि ग्रहांची जोड मिळते, तेव्हा यशाचे मार्ग सुकर होतात असं सांगितलं जातं. तर यासाठी पहिली गोष्ट करावी ती म्हणजे कर्तृत्वाला झळाळी मिळण्यासाठी आणि सूर्याचं तेज प्राप्त होण्यासाठी. सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आहे आणि ऊर्जेचा स्रोत आहे. जर तुमचा आत्मविश्वास कमी पडत असेल किंवा कामाच्या ठिकाणी योग्य ओळख मिळत नसेल, तर सूर्य बलवान करणं आवश्यक आहे. यासाठी रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला नमस्कार करावा. शक्य असल्यास तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्यावं. यामुळे आत्मबल वाढतं आणि समाजात तुमच्या कर्तृत्वाला नवीन झळाळी मिळते. हे अर्घ्य अर्पण करताना सूर्याच्या मंत्राचा जप करावा. सकाळी फक्त 5 मिनिटं काढून ही कृती करावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाग्याची साथ मिळवण्यासाठी त्यासाठी गुरुची कृपा हवी. गुरुग्रह प्रबळ असेल तर कष्टाचं फळ भाग्याच्या रूपात मिळतंच. गुरु हा ज्ञान आणि प्रगतीचा कारक आहे. यासाठी दर गुरुवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. झाडाला मनोभावे 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा आवर्जून घालाव्यात. पिंपळामध्ये ईश्वरी तत्व मानले जाते. त्यामुळे या प्रदक्षिणांमुळे जीवनातील अडथळे दूर होतात असं म्हणतात. एवढंच नाही तर रखडलेली कामे मार्गी लागतात आणि नशिबाची साथ मिळायला सुरुवात होते. हे सुद्धा 5 मिनिटांचं काम आहे. आपण दिवसातून 5 मिनिटं नक्कीच देऊ शकतात. यामुळे गुरुची कृपा होऊन भाग्याची साथ मिळण्यासाठी नक्कीच मदत मिळते असं सांगितलं जातं. हा अनुभव तुम्हीही करू शकतात. त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सुख, समृद्धी आणि व्यक्तिमत्त्वासाठी शुक्राचं बळ हवं. कारण शुक्र हा ऐश्वर्य, सौंदर्य आणि अनाथांचा कारक आहे. शुक्र बलवान असेल तर त्याचा प्रभाव इतरांवर पडतोच. यासाठी रोज अंघोळीच्या पाण्यात थोडं गुलाबजल मिसळून स्नान करावं. नेहमी नीटनेटकं राहावं. स्वच्छ कपडे परिधान करावेत. सुगंधाचा म्हणजे परफ्यूम किंवा अत्तरचा वापर करावा. हातात चांदीचं कड किंवा किंवा ब्रेसलेट आवर्जून वापरावं. यामुळे आपली आकर्षण शक्ती वाढते आणि जीवनात भौतिक सुखांची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. हे उपाय पूर्ण श्रद्धेने आणि अपेक्षित फळ मिळेपर्यंत सातत्याने करत राहणं आवश्यक आहे. कारण कष्टाची तयारी आणि या उपायांची जोड तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यास नक्कीच मदत करेल. कारण फक्त कष्ट करूनच यश मिळत नाही. कष्टांना योग्य दिशा, श्रद्धा आणि सातत्याची जोड हवी असतेच. जीवनात सकारात्मक विचार, संयम आणि शिस्त अंगीकारली आणि रोज प्रार्थना, कृतज्ञता आणि सत्कर्म सलग सुरू ठेवले, तर नशीब कितीही विरोधात असलं तरी ते तुमच्या समोर झुकल्याशिवाय राहत नाही. आज नाही तर उद्या पण हे उपाय प्रामाणिकपणे केल्यास यश, समाधान आणि स्थैर्य तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल. विश्वास ठेवा, स्वतःवर श्रद्धा ठेवा, कारण योग्य वेळ आली की तुमचे कष्ट कधीही वाया जात नाही. धन्यवाद.